सोमवारी देशाच्या कॉर्पोरेट विश्वाला जबरदस्त हादरा बसला। देशातला नव्हे जगातला सर्वात विश्वासार्ह ग्रुप असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला। त्यानंतर लगोलग समूहाचे चेअरमन एमिरेट्स रतन टाटा यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली। या घडामोडींनंतर स्वतः टाटा यांनी समूहातल्या सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। या पत्रात रतन टाटा म्हणतात, प्रिय सहकाऱ्यांनो, टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून त्वरित हटवण्याचा निर्णय घेतलाय। एक नवं मॅनेजमेंट स्ट्रक्चर तयार करण्यात आलंय। टाटा सन्सचा पुढला अध्यक्ष निवडण्यासाठी निवड समिती तयार करण्यात आली आहे। पुढल्या 4 महिन्यात हे काम करण्यास समितीला सांगण्यात आलंय। तोपर्यंत संचालक मंडळानं मला अध्यक्ष या नात्यानं काम पाहण्यास सांगितलंय। टाटा समूहामध्ये स्थैर्य आणि आश्वासकता निर्माण करण्यासाठी ही जबाबदारी उचलायला मी तयार आहे। मिस्त्री यांना का हटवलं जातंय याची कारणं मात्र कंपनीनं दिलेली नाही। असं असलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रतन टाटांसोबत त्यांचे अनेक मुद्द्यांवर मतभेद होते। तसंच हवाई वाहतूक क्षेत्राबाबत मिस्त्रींनी टाटांची निराशा केली असं मानलं जातंय। मिस्त्री यांच्या कार्यपद्धतीवरही टाटांसह संचालक मंडळातील बरेच सदस्य नाराज होते। टाटा टेली आणि जपानी कंपनी डोकोमोमधला वाद सोडवण्यात मिस्त्रींना अपयश आलं। टाटा स्टीलचा इंग्लंडमधला व्यवसाय विकण्यातही सायरस मिस्त्री अपयशी ठरले। याखेरीज रतन टाटांच्या कार्यकाळात समूहानं आपल्या पंखाखाली घेतलेले अनेक व्यवसाय फायद्यात आणण्यात मिस्त्रींना अपयश आल्यामुळे त्यांनी नाराजी ओढवून घेतल्याचं बोललं जातंय। मिस्त्री यांच्या पाठोपाठ त्यांचे निकटवर्तीय मुकुंद राजन, हरीश भट आणि मधु कन्नन यांचे पंख कापण्याची सिद्धता करण्यात आली आहे। रतन टाटांनी पत्रात म्हटल्याप्रमाणे त्यांच्याच अध्यक्षतेखाली निवड समिती तयार करण्यात आली आहे। या समितीमध्ये वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश करण्यात आलाय। नव्या अध्यक्षपदासाठी 3 नावं चर्चेत असल्याचंही बोललं जात आहे। यात सर्वात आघाडीवर असलेलं नाव आहे नोएल टाटा यांचं। कंपन्यांच्या सीईओ पदासाठीही ते मिस्त्रींच्या स्पर्धेत होते, मात्र तेव्हा त्यांना यश आलं नाही। दुसरं नाव आहे समूहातील सर्वात मोठी कंपनी TCSचे सीईओ एन चंद्रशेखरन यांचं। याखेरीज समूहाच्या बाहेरचा अध्यक्ष आणण्याबाबतही चाचपणी सुरू आहे। अशा स्थितीत पेप्सिकोच्या अध्यक्षा इंद्रा नुई यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। मात्र या घटनांनी कॉर्पोरेट क्षेत्रात उलथापालथ घडवली आहे। शेअर बाजार नियंत्रक सेबीलाही याची जाणीव आहे। त्यामुळेच पुढले काही दिवस टाटा समूहातल्या 29 लिस्टेड कंपन्यांवर सेबीचं लक्ष राहणार आहे। मॅनेजमेंटमध्ये अचानक झालेल्या या बदलामुळे ही दक्षता घेतली गेल्याची सूत्रांची माहिती आहे। 100 कंपन्या, 100 अब्ज डॉलर्सच्या घरात उलाढाल, सुमारे 7 लाख कर्मचारी, कोट्यवधी समभागधारक, इतका मोठा पसारा असलेल्या टाटा समूहामध्ये जेव्हा इतका मोठा निर्णय तडकाफडकी होतो, तेव्हा त्याचे पडसाद हे सगळ्या कॉर्पोरेट जगतावर उमटतात। पुढले काही महिने हे तरंग उठत राहतील यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।